त्याला म्हणतात हळद मानीचा डोंगर असं म्हटलं जाते. बघू आता काय ट्रॅव्हलिंगसाठी खूप छान आहे. ही ती विहीर आहे जिथं आम्ही पोवायचो लहान असताना. खूप खोल विहीर आहे, पण इथं न राहिल्यामुळे ही कशी आहे इकडून येणारी वाट तो केले गाडी उभा आणि इथून जाण्यासाठी ती वाट आहे जिथं ती घरं आहेत, 4-5 घरं आहेत आणि देसाई वस्ती ज्याला म्हटलं जातं. एक वेळेला बरीच लोक इथं होती राहायला, जिथं सगळं काम चालायचं त्यांचं. हा जो ओढा आहे हे खूप खोल होता. जसं इथली वस्ती गेली तसं इथलं सगळं लूक केलं. इथंच बायका कपडे वगैरे धुवायच्या, इथं म्हशी असायच्या. आम्ही जी थोडी मुलं होतो इथं लहान लहान, ती इथं खेळायची, मस्ती करायची. दगडावरनच जायचं उड्या मारत. इथली वाट आम्ही जायचो. इकडे यायचं असं इथूनच लोक आत जायचे. कशाला की गावाकडे जाण्यासाठी किंवा बाजारला जाण्यासाठी. आणि इकडं पाठीमागं हा आजऱ्याकडून येणारा रोड. त्याला मजा यायची असं सगळ्या गोष्टी करायला. कुणी नसायचं, ना टेक्नॉलॉजी ना फोन, फक्त एन्जॉय. इकडं ह्या म्हशी वगैरे म्हणजे असं रानटी गोष्टी बऱ्याच होत्या इथे, जे आता नाही आहे. मला वाटतं आज पण कोणी आहे की नाही माहीत नाही, चला पाहिजेत. हे दिसतंय एक ग्राउंड होतं इथं, आम्ही खेळायचो क्रिकेट खरोखरचं. पडणार नाही मला, इथून वाट होती. मी चाललं ही वाट आहे, तर आता राहायला कोणी नाही. इथून पुढं आपण बंद पडलेली घरं बघणार, जो इतकी चांगली आहेत जिथं लोक राहायची. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू.